नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष श्री किशोरजी ठाणेकर व शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री जितेंद्रदादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख श्री नागेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेनेच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी पोलादपूर जिल्हा रायगड यांना निवेदन देण्यात आले। दैनिक सामना वृत्तपत्रामधील दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रानुसार पोलादपूर तालुक्यात पळशील व पितलवाडी प्रमुख आरोग्य केंद्रापैकी मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पळशील आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली 8 उपकेंद्र आहेत। पळशील आरोग्य केंद्र मुख्य हायवेला असल्यामुळे अपघातातील रुग्णांचे प्रमाण जास्त असते, परंतु येथील आरोग्य केंद्रामध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही, डॉक्टरांची कमतरता तसेच अपुऱ्या यंत्रणा आणि इथल्या सोयीसुविधांमध्ये कमतरता आहेत। सदर आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर्स पकडून एकूण 34 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून देखील निम्मी पदे अजूनही रिक्त आहेत। पोलादपूर तालुक्यातील गावागावांमधील बरेच गोरगरीब रुग्ण या आरोग्य केंद्राच्या उपचारावर अवलंबून असतात। असे असून देखील या प्रमुख आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर व इतर मनुष्यबळ पुरेसे नसल्यामुळे तसेच इतर यंत्रणा आणि औषध साठा आणि इतर सोयीसुविधा अपुरे असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे। परिणामी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात आणि येथील महागडी औषधे तसेच पैशाचा भुर्दंड सहन करावा लागतो। या सर्व अडचणींवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी यासाठी शिव आरोग्य सेनेच्या वतीने निवेदन तालुका आरोग्य विभागाचे सहाय्यक अधिकारी श्री सनील कासारे यांनी स्वीकारले व योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले। त्याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी व शिवसेना पोलादपूर तालुका संघटक श्री अजय सलागरे, शहर संघटक श्री अमोल बुवड, शहर प्रमुख श्री निलेश सुतार, सारिका पालकर, माननीय सभापती श्री दिलीप भगवान, नगरसेवक ॲडव्होकेट सचिन गायकवाड व इतर आरोग्य सैनिक, शिवसैनिक उपस्थित होते। आवाज महामुंबईसाठी निलेश शेलारसह रणिता ठाकूर, पोलादपूर।